नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महागाईमध्ये पिचलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारनं खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी कमी केली आहे। कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल आणि कच्चं सूर्यफूल तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटी निम्म्यानं कमी करण्यात आली आहे। यामुळे सुमारे 10% खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत। खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी सध्या 20% होती आणि ती 10% आणण्यात आली आहे। भारताला एकूण गरजेच्या 50% खाद्यतेल हे आयात करावं लागतं। याबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली। यानुसार खाद्यतेलावरील आयात शुल्क हे 27.5% 16.5% करण्यात आले। परंतु आयात होणाऱ्या रिफाइंड तेलावरील प्रभावी शुल्क मात्र 35%च ठेवण्यात आले। देशांतर्गत प्रक्रिया करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कच्च्या आणि रिफाइंड तेलांमधील शुल्कातील फरक वाढवण्याची मागणी करण्यात येत होती। यामुळे आता स्वदेशी रिफाइंड तेलाच्या किमती कमी होणार आहेत। याचा फायदा छोट्या मोठ्या तेल उत्पादकांनाही होणार आहे। भारत मलेशिया आणि इंडोनेशियामधून पाम तेल आयात करतो। कच्च्या पाम तेलापेक्षा रिफाइंड पाम तेल हे स्वस्त होतं, त्यामुळे त्याची आयात जास्त होत होती। या दोघांमधील शुल्कातील फरक हा 19% असण्याची मागणी करण्यात येत होती। केंद्राच्या या निर्णयानं SEA आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन यांनी याचं स्वागत केलंय। या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किरकोळ किमती कमी होण्यास मोठी मदत होईल, असंच कार्यकारी संचालक BV मेहता यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता मे महिना संपलेलाच आहे जवळजवळ आणि जून महिना सुरू होताच केंद्र सरकारनं ही आनंदाची बातमी सर्वसामान्यांना दिलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।